17 मार्च 2025ची ती तारीख होती. साधारणतः रात्रीचे 8 वाजलेले असतील. 22 वर्षांची नेहा तिच्या कमरेमध्ये बसून अश्लील व्हिडिओ पाहत होती. आता तिच्या घरामध्ये लग्नाची धामधूम चालू होती. 10च दिवसानंतर या 22 वर्षीय नेहाचं लग्न 25 वर्षीय सचिनसोबत होणार होतं, जो की तिच्या घरापासून फक्त 12 किलोमीटरच्या अंतरावरती होता. नेहाच्या घरच्यांनी बघून दिलेला तिच्यासाठी नवरा हा सचिन. आता ही नेहा मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ बघत होती. त्यावेळेला तिच्या मनामध्ये विचार आला की आपण पण हे दृश्य करावं, ते पण आत्ताच. आता तिला काही सुचलं नाही कोणासोबत करावं. त्यामुळे तिने सचिनचा नंबर होता तिच्या मोबाईलमध्ये. मोबाईल घेतला हातात, सचिनला फोन लावला आणि सचिनला म्हणाली की मला तुझ्यासोबत हे करायचं आहे. सचिन तिला म्हणायला लागला की तू वेडी झालीस का? 10च दिवसात आपलं लग्न आहे, नंतर करू ना. पण ही काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. म्हणायची की तुला करायचं असलं कर, नाही तर मी लग्न करणार नाही तुझ्यासोबत. आता ही 22 वर्षांची नेहा दिसायला एकदम भारी होती, सुंदर होती. सचिनला पण आवडलेली होती, त्यामुळे त्याने होकार दिला होता लग्नासाठी. सचिन म्हणतो ठीक आहे, काहीतरी पर्याय करू. काय कर, तू तिकडून 5-6 किलोमीटर ये, मी इकडून 5-6 किलोमीटर येतो. एक रूम बुक करू आणि त्या ठिकाणी काही वेळ घालवू आपण. तुझी इच्छा पण पूर्ण होईल. असं म्हटल्यानंतर सचिन तिकडून निघायला लागतो. 6 किलोमीटर दूरवरती येऊन एक ओयो हॉटेल होतं, त्याच्यामध्ये रूम बुक केली त्याने आणि नेहाला फोन केला. आता दुसऱ्या साईडला ही नेहा पूर्णपणे तयारी करून बसलेली होती. स्कूटरची चावी वगैरे घेतली आणि मैत्रिणीकडे चालले म्हणून घरी सांगितलं आणि डायरेक्ट त्या सचिनपाशी गेली. सचिन आणि नेहाने त्या ठिकाणी चेक इन केलं. काही वेळ घालवल्यानंतर त्या ठिकाणाहून सचिन एकटाच बाहेर पडला. आता त्या मॅनेजरनं बघितलं होतं की जाताना तर दोघं गेलेत, पण येताना एकटाच आला. त्या मॅनेजरला वाटलं की महिला थांबली असेल थोड्या वेळासाठी. तास झाला, 2 तास झालं. रात्रीचे साधारणतः 12 वाजल्या तरी त्या रूममधून काही हालचाल दिसत नसल्यामुळे तो मॅनेजर त्या रूममध्ये गेला. बघितलं तर काय, जाताना 2 जण आलेली, त्यातला एक जण बाहेर गेलेला होता स्वतःच्या पायावरती आणि राहिलेली नेहा, तिला स्ट्रेचरवरती उचलून घेऊन जावं लागलं. त्या नेहाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. तर नेमकं काय घडलं होतं त्या रात्री त्या दोघांमध्ये, जेणेकरून या नेहाचा जीव कसं काय गेला, याच्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2024 पासून होते. 4 मार्च 2024मध्ये ही नेहा कॉलेज कंप्लीट करून घरी बसलेली होती. पण हिला रोज कॉलेजला जायची सवय लागलेली. कॉलेजमध्ये हिने 2-3 बॉयफ्रेंड बनवले होते. आता ते बॉयफ्रेंड हिला भेटायची इच्छा व्यक्त करायचे. त्यावेळेला ही नेहा कायम लॉजवरती जायची त्यांच्यासोबत. हे सगळं नेहाच्या घरचे बघत होते. काही दिवस त्यांनी सहन केलं, पण किती दिवस सहन करणार. नेहाचे घरचे तिला दम देऊ लागले की तू असं नको करू. पण शरीर संबंधाची लत लागलेली नेहा 2-2 पोरांसोबत संबंध करायची. आता हे सगळं नेहाच्या घरच्यांना अजिबात पटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी हिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. हिच्यासाठी स्थळ बघायला चालू होतं. जेवढी पण स्थळं येतील त्या स्थळांनाही नेहा नकार द्यायची आणि म्हणायची की मला एकाकडून काही होत नाही, मला 2 पोरांसोबत लग्न करायचं आहे. आता ही जी अनोखी इच्छा तिचे वडील तर पूर्ण करू शकत नव्हते, पण त्यांनी काही दिवसातच 25 वर्षाच्या सचिनचं तिच्यासाठी स्थळ आणलं. आता ही नेहा नकार द्यायचं कारणच नव्हतं. या सचिनला एका महिन्याला 1 लाख रुपये पगार होता. दिसायला एकदम बॉडी वगैरे मस्त, शरीर यष्टी त्याची भारी होती. जिमला जायचा रोज. त्यामुळे या नेहाने त्याला नकार दिला नाही. ज्या वेळेला त्याला पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला होकार देऊन टाकला. नेहाच्या घरचे खुश झाले, पण यांची ही चूक आहे की पोरगी अशी शरीर संबंध करायच्या व्यसनात लीन आहे. म्हणून त्यांनी विचार केला की लग्न लावून द्यावं, सगळं ठीक होईल. आधी तिचं व्यसन सोडवायला पाहिजे होतं, ते त्यांनी सोडवलं नाही. आता सचिन, नेहा या दोघांच्या घरच्यांनी बोलून वगैरे त्यांचं लग्न ठरवलं. सचिनला गिफ्ट वगैरे दिले भरपूर. सचिन खुश झाला. सचिनचा पण पगार चांगला होता. नेहा खुश झाली. आता दोघांमध्ये काही दिवस बोलणं चालणं चालू होतं. इकडे ही नेहा तिच्या बॉयफ्रेंडसोबत भेटायची, जे करायचं ते करायची. याच्याबद्दल कसलीही कल्पना नव्हती त्या सचिनला. सचिन आपला आनंदाने ते नेहाच्या सोबत संसार करायचं स्वप्न बघत होता. रोज सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचा, सायंकाळी 5 वाजता यायचा. त्याच्यानंतर नेहासोबत फोनवरती बोलायचा. दोघांमध्ये चांगल्या प्रकारे मैत्री झालेली होती. दोघं आता चांगली दोस्त बनली होती. कधी कॅफेत भेटायचं, कधी जेवण करायला जायचं, असं यांचा प्लॅन ठरायचं, कधी फिरायला जायचं. पण या सचिनने अजूनपर्यंत नेहाला हात लावलेला नव्हता. कारण सचिन एका चांगल्या कुटुंबातील होता, चांगले संस्कार होते त्याच्यावरती. आणि याच्या उलट इकडे नेहा कितीतरी पोरांसोबत फिरलेली होती.
ना तिच्यावरती कसलेही संस्कार होते, ना ती कोणाचं ऐकत नव्हती. नेहा आणि सचिन या दोघांच्या लग्नाची आता तारीख जवळ यायला लागली होती. 20 दिवस राहिले, 15 दिवस राहिले. त्यावेळेला या नेहाचे जुने बॉयफ्रेंड जेवढे पण होते त्यांना तिने ब्लॉक करून टाकले. त्यांच्यासोबत भेटणं बोलणं पूर्णपणे बंद केलं. म्हणजे ती आता अशी झाली की पवित्र झाली म्हणे. पण तिच्या वरून वाटत होतं की पवित्र झाली, पण तिचं जे मन होतं ते एकदम दूषित होतं, कलुषित होतं. आता या तरुण नेहाच्या मनामध्ये तीच क्रिया करायचे विचार येत होते. पण ती थोडा स्वतःला कंट्रोल करत होती, कारण काही दिवसात लग्न होतं. तिने तिच्यावरती ट्रीटमेंट वगैरे करून घेतली, कारण ती जागा आता एवढ्या पोरांसोबत केल्यामुळे थोडी पसरलेली होती. तिने डॉक्टरांकडे जाऊन थोडी ट्रीटमेंट वगैरे करून घेतली. म्हणजे असं झाले की आता ती नवीन असल्यासारखी झाली होती. आता जसे जसे दिवस जवळ येतील तसे ही नेहा अजूनच बावचळायला लागली होती. तिला कंट्रोल होत नव्हतं. 15 दिवस राहिले असे दिवस मापायचे, आता 14 दिवस राहिले. काही दिवस गेल्यानंतर 8-9 दिवस राहिले होते. त्यावेळेला या नेहाने ठरवले की आता नाही मला कंट्रोल होत, मी आता बाहेर तर जाऊ शकत नाही, पण जो सचिन आहे त्याच्यासोबतच हे कृत्य करावं. या नेहासाठी दागदागिने बघायला चालू होते. सोनार वगैरे आलेलं होतं. तिच्यासाठी कापडे घ्यायची शॉपिंग चालू होती. बाहेर सगळी लोकं येऊन बसलेली होती. सोनार वगैरे त्यांच्या घरचे, नेहाच्या घरचे तिच्यासाठी नेकलेस वगैरे सिलेक्ट करत होते. थोडी वेळ नेहाने बघितलं, म्हणली तुम्ही हिशोबानं करा. रूममध्ये जाऊन बसली आणि रूममध्ये बसल्यानंतर व्हिडिओ बघायला लागली. हाताने थोडा प्रयत्न केला पण काही झालं नाही. त्यावेळेला तिने ठरवलं की आता बास, सचिनला फोन करून बोलवूनच घेते. सचिनला फोन केला. सचिन नकार देत होता, पण त्याला धमकी दिली लग्न मोडण्याची. या सचिनला नेहा खूप आवडत होती, त्यामुळे त्याने काही नकार दिला नाही आणि म्हणला की चला एकदा करून तर बघू, आता कधी तर करायचंच आहे. त्यामुळे त्यानं होकार दिला. रूम बुक केली. आता काही वेळ या दोघांमध्ये गप्पा चालल्या. त्यावेळेला नेहा एवढी खुलून गेली, तिला वाटलं की आपण जर पूर्ण गोष्ट सांगितली तर हा सचिन आपल्याला स्वीकार करेलच, एवढा साधा बोळा आहे. पण तो साधा नव्हता. तिने ज्या वेळेला तिची कथा सांगायला चालू केली त्यावेळेला सचिनला हळूहळू राग यायला चालू झाला, पण त्याने कंट्रोल केलं. आता सगळी कथा सांगून झाल्यानंतर या सचिन म्हणला की ज्या गोष्टीसाठी आलो ती गोष्ट करावी. सचिनने नेहासोबत त्यावेळेला संबंध बनवल्यानंतर तो तिच्यावरती रागाला गेला. त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. सचिन तिला म्हणायचा, तू असली छिनार असशील मला समजलं आता, मला हे अगोदर माहीत नव्हतं. जर माहीत असतं तर मी तुझ्यासोबत लग्न करायचं कधी स्वप्नच बघितलं नसतं. या दोघांमध्ये लागलेला वाद विकोपाला गेला. दुसरीकडे नेहा म्हणायची, जर तू असा नाही तर तू आलाच कशाला. त्यावेळेला सचिन म्हणला की तू धमकी देत होती ना की करणार नाही लग्न. आता ही नेहा रागाला गेली आणि सचिनच्या कानाखाली मारली. सचिनला हे सहन झालं नाही. त्यावेळेला सचिनने तिला ढकलून दिलं. तिचं पाठीमागचा भिंतीला भाग लागला, त्यामुळे त्या ठिकाणी बेशुद्ध पडली. त्याने चेक केलं तर बेशुद्ध नव्हती, तिचा खेळ संपलेला होता. सचिनने चेक केल्यानंतर तो घाबरला, आता काय करावं. सचिनने कापडं घातली, तिलाही कापडं घालवली आणि असं बेडवरती फेकून दिलं. तिच्या अंगावरती चादर टाकली आणि तो त्या ठिकाणाहून सटकी मारून निघून गेला. काही वेळ आता त्याला जाताना मॅनेजरनं बघितलं होतं. दोघे आलेले एकटा माघारी दोघं जण रूममध्ये गेले होते, एकटाच माघारी गेला. हे दृश्य बघितल्यानंतर त्याने थोडी वेळ वाट बघितली. मॅनेजरने थोडी वेळ वाट बघितली, पण ती नेहा आली नाही बाहेर. त्यामुळे तो त्या ठिकाणी गेला आणि तिला बघितलं तर पडलेली होती. चेक केलं तर तिचा मृत्यू झाला होता. पोलीस आले त्या ठिकाणी. पोलिसांना बोलवलं होतं मॅनेजरने. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आणि तिथं रजिस्टर चेक केलं. या सचिनच्या नावावरती रूम बुक होती. सचिनला बोलवलं पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये. त्यावेळेला पण सचिन काय बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो रडायला लागला आणि म्हणायचा की माझ्यासोबत धोका झाला आहे साहेब, मला तुम्ही न्याय द्या. पोलीस म्हणायचे, अरे बाबा आधी या केसचं तर न्याय निवाडा होऊ दे, मग तुझं बघू. त्यांनी चौकशी केली, पण हा काही साथ देईना पोलिसांच्या चौकशीला. पोलिसांनी त्याला एका जागेला बसवलं आणि 2 खाणाखाली लावल्या. त्यावेळेला तो पोपटासारखा बोलला. त्याने सांगितलं की माझ्यासोबत धोका झाला होता, त्यामुळे मी हे केलं. दोघांमध्ये भांडण झालं. त्यावेळेला मी रागात ढकलून दिलं. ती पडली, त्या ठिकाणी गेली. मी तिथून पळ काढला. हा अपघात होता, पण याने त्या ठिकाणाहून पळ काढल्यामुळं याच्यावरती गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या ताब्यात आहे. जज साहेब जी शिक्षा द्यायची ती देतीलच सचिनला. पण यामध्ये चूक कोणाची मित्रांनो? मला तर यामध्ये दोघांचीही बरोबर चूक वाटते. तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.